नमस्कार. आज आपण बोलणार आहोत आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल म्हणजे एआय. आता हे नाव ऐकून वाटेल की हे काहीतरी खूप मोठं, खूप क्लिष्ट तंत्रज्ञान आहे. पण खरं सांगायचं तर ही एक अशी शक्ती आहे जी आपल्या नकळत आपल्या आयुष्याचा भाग बनली आहे आणि ती आपलं जग पूर्णपणे बदलतीये. चला तर मग जरा सोप्या भाषेत समजून घेऊया की हे नेमकं आहे तरी काय. अच्छा, एक साधा प्रश्न विचारतो. आज दिवसभरात एआयचा वापर झालाय का? अनेकांना वाटेल, छे, कुठे काय, मी तर असं काही वापरलं नाही. पण थांबा, गंमत अशी आहे की कळत न कळतपणे आपण सगळेच रोज एआय वापरतो. कसं ते सांगतो. गुगल असिस्टंटला विचारणं, आज हवा कशी आहे, किंवा सिरीला रिमाइंडर लावायला सांगणं, अलेक्सावर गाणी ऐकणं, या सगळ्याच्या मागे एआयच आहे. एवढंच काय, जीमेल वापरताना उत्तरांसाठी काही तयार पर्याय येतात ना, ते स्मार्ट रिप्लाय फीचर किंवा आपलं वेळापत्रक सांभाळणारे स्मार्ट कॅलेंडर, हे सगळं एआयचं काम आहे. आणि ही यादी अजून मोठी आहे. आपण जे फिटनेस ट्रॅकर्स किंवा स्मार्टवॉच वापरतो, जे आपल्या आरोग्याची माहिती ठेवतात, किंवा नेटफ्लिक्स आणि स्पॉटिफाय आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे चित्रपट किंवा गाणी सुचवतात, ऑनलाईन शॉपिंग करताना ज्या वस्तू दिसतात, या सगळ्यामागे एआयच आहे. अगदी कामाच्या ठिकाणी सुद्धा प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल्समध्ये त्याचा वापर आता सर्रास होतो. तर आता हे आपल्या लक्षात आलं असेल की एआय हा फक्त एक फॅन्सी शब्द नाहीये. तो खरं तर आपला एक रोजचा मदतनीस बनला आहे, जो आपलं आयुष्य सोपं करतोय. मुळात एआय बनवलाच गेलाय आपलं आयुष्य सोपं करण्यासाठी. आपलं वेळापत्रक सांभाळण्यापासून ते ईमेल मॅनेज करण्यापर्यंत आणि आपल्या आरोग्याची काळजी घेण्यापर्यंत अनेक छोटी मोठी कामं तो ऑटोमॅटिकली करतो. यामुळे काय होतं, आपला वेळ वाचतो आणि आपण जास्त महत्त्वाच्या कामांवर लक्ष देऊ शकतो. पण बघा, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. एआयमध्ये प्रचंड ताकद आहे, पण त्याचबरोबर काही मोठी आव्हानं सुद्धा आहेत. चला आता या दोन्ही बाजू जरा समजून घेऊया. इथे एकाच वेळी दोन्ही बाजू स्पष्ट दिसतायत. एका बाजूला आहेत फायदे, कामाचा वेग वाढतो, अनेक गोष्टी ऑटोमॅटिक होतात, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात तर क्रांतीच घडू शकते. डेटाचं विश्लेषण करून नवनवीन शोध लागतायत. पण दुसऱ्या बाजूला आहेत तोटे, आणि तेही गंभीर आहेत. सर्वात मोठी भीती आहे नोकऱ्या जाण्याची. मग आपल्या खाजगी माहितीच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. अल्गोरिदममध्ये होणारा पक्षपात आणि डीपफेकसारख्या खोट्या माहितीचा धोका तर आहेच. आता नोकऱ्यांच्या बाबतीतली चिंता किती खरी आहे तर बघा, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या एका रिपोर्टनुसार 2025 पर्यंत एआयमुळे तब्बल 8.5 कोटी नोकऱ्यांवर परिणाम होऊ शकतो. हो, 8.5 कोटी. हा आकडा खरंच खूप मोठा आहे आणि तो ऐकून काळजी वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पण थांबा, इथे एक महत्वाची गोष्ट आहे. त्याच रिपोर्टमध्ये पुढे असंही म्हटलंय की एआयमुळे सुमारे 9.5 कोटी नवीन प्रकारच्या नोकऱ्या निर्माणही होतील. म्हणजे काय, तर नोकऱ्या पूर्णपणे संपणार नाहीत, फक्त त्यांचं स्वरूप बदलेल. एआयला सांभाळण्यासाठी, त्याला ट्रेन करण्यासाठी आणि त्याच्यासोबत काम करण्यासाठी नवीन स्किल्सची गरज भासेल. बरं, हे झालं वर्तमानाबद्दल. आता जरा भविष्यात डोकावून पाहूया. एआय फक्त आपलं आजचं आयुष्य नाही, तर आपलं येणारं भविष्य आणि अगदी जागतिक सत्ताकारण सुद्धा बदलणार आहे. भविष्याबद्दल बोलताना एक असा प्रश्न समोर येतो, जो ऐकूनच आश्चर्य वाटेल. तो म्हणजे, माणूस खरंच 150 वर्ष जगू शकेल का? हे ऐकायला एखाद्या सायन्स फिक्शन फिल्मसारखं वाटेल, पण हार्वर्डसारख्या मोठ्या संस्थांमधील शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की एआय मानवी आयुष्य वाढवू शकतो. काही रिपोर्टनुसार हे आयुष्य 150 वर्षांपर्यंत जाऊ शकतं. विचार करा, किती अविश्वसनीय गोष्ट आहे ही. पण एआयचा प्रभाव फक्त आपल्या वैयक्तिक आयुष्यापुरता मर्यादित नाहीये. तो जगात एक नवीन भूराजकीय समीकरण तयार करतोय. म्हणजे भविष्यात देशांची ताकद त्यांच्या एआय क्षमतेवरून मोजली जाईल. आणि इथे एक नवीन आणि खूप महत्त्वाची संकल्पना येते, सॉव्हरेन एआय. सोप्या भाषेत याचा अर्थ आहे, एखाद्या देशाची स्वतःच्या पायाभूत सुविधा, स्वतःचा डेटा आणि स्वतःच्या लोकांचा वापर करून एआय तयार करण्याची शक्ती. म्हणजे एआयसाठी दुसऱ्या कोणत्या देशावर अवलंबून न राहणं. तर या सॉव्हरेन एआयच्या शर्यतीतून जगाचं भविष्य कसं असू शकतं? इथे 4 शक्यता दिसतायत. पहिली, एआय टेक्नोस्टेट्स. म्हणजे अमेरिका आणि चीनसारखे काही मोजके देशच सगळं एआय तंत्रज्ञान कंट्रोल करतील. दुसरी, हायब्रिड सिस्टम, जसं भारतात होतंय, जिथे सरकार आणि खाजगी कंपन्या मिळून काम करतील. तिसरी शक्यता थोडी भीतीदायक आहे, निओ फ्युडालिझम.
म्हणजे मोठ्या टेक कंपन्या सरकारांपेक्षाही जास्त शक्तिशाली होतील. आणि चौथी, निओ कॉलनीज, म्हणजे अनेक देश स्वतः काहीच न बनवता फक्त दुसऱ्या देशांकडून AI विकत घेणारे ग्राहक बनून राहतील. मग ह्या सगळ्या शक्यता पाहिल्यावर प्रश्न पडतो की नक्की काय होणार? पण चांगली गोष्ट ही आहे की AIची कहाणी अजून पूर्ण लिहिलेली नाहीये. त्याची दिशा ठरवणं आपल्याच हातात आहे. महत्वाचा मुद्दा हाच आहे की AIचा मार्ग आधीच ठरलेला नाहीये. आपण आज जे निर्णय घेऊ, सरकार जे धोरणं बनवेल आणि आपण ज्या नैतिक मूल्यांना महत्त्व देऊ, त्यावरच त्याचं भविष्य ठरेल. आणि हे आपल्याला शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतं. AIचं भविष्य नक्की ठरवणार कोण? काही मोजकी सरकारं? मोठ्या टेक कंपन्या? की आपण सगळे मिळून? यावर विचार करणं खूप गरजेचं आहे. कारण याचं उत्तर आपल्या सगळ्यांच्या भविष्यावर परिणाम करणार आहे.